हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव महेश आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की कोणत्याही नंबरचा आपण स्क्वेअर कशा प्रकारे आपण इन जस्ट 3 सेकंडमध्ये आपण काढू शकतो, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, स्क्वेअर काढण्याची काहीतरी मेथड आहे. बघा, पहिली जी मेथड आहे हे एक जनरल मेथड आहे, जे की अप्लिकेबल आहे सगळ्याच नंबरसाठी. ठीक आहे, याला आपण जनरल मेथडसुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, तर कोणत्याही दोन अंकी संख्या जर आपल्याला राहणार, सपोज आपण कन्सिडर करू की आपल्याला 32चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे, समजा इथं म्हटलं मी 32चा आपल्याला वर्ग काढायचा आहे. तर याच्यामध्ये ए आणि बी आपल्याला कन्सिडर करायचे आहे. ए काय आपला 3 आहे आणि बी काय आपलं 2 आहे. तर आपण या फॉर्ममध्ये आपण काढू शकतो. बघा, सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, राईट हँड साईडपासून जाणार आहोत, कारण की इथून आपले जे बी 2 डिजिट्स अंकी संख्या जर आले कदाचित, तर आपल्याला ते इथे कॅरीमध्ये इथे पाठवायचे. या दोघाचे बी समजा 2 डिजिट आल्या तर इथे युनिट प्लेस ठेवायचा आहे. आपल्याला हे एक युनिट प्लेस देणार आहे, हे दुसरे युनिट प्लेस देणार आहे आणि हे थर्ड आपल्याला फायनल देणार आहे. समजा आपल्याला 32चा वर्ग काढायला लागला, तर 2चा वर्ग काय आहे 4, तर 4 इथे लिहून टाकायचा. ठीक आहे, जर इथे समजा 2 अंकी संख्या आली असती तर आपण एक युनिट प्लेस ठेवला असता आणि कॅरीला एक पाठवला असता. बघा, दुसरं काढण्यासाठी आपल्याला काय केलं, ट्वाईस ऑफ ए बी. बघा, या दोघाचा प्रोडक्ट केलेला आहे आणि याची दुप्पट केलेली आहे. बघा, दोघाचं प्रोडक्ट काय, 3 दुनी 6, 6ची डबल काय आहे. बघा, या तिघाचा आणि एका प्रोडक्ट केलेला आहे. 3 दुनी 6, 6ची डबल केलेली आहे. 6 दुनी 12, 12ची आपण इथं 2 केलं. बघा, युनिट प्लेस ठेवला आणि कॅरी कुठं पाठवला, 3वर पाठवला. तर 3चा वर्ग काय आहे, 3चा वर्ग 9 आहे. 9मध्ये 1 मिळवला, 3 राहिले 10. ते आपल्याला काय मिळाला, 32चा वर्ग, जे की जनरल मेथड आहे, जे की अप्लिकेबल आहे कोणत्याही नंबरसाठी. मग आपण आता सपोज मी म्हटलं तुम्हाला की 48चा वर्ग काढायला लावला. 8चा वर्ग काय आहे, 8चा वर्ग 64 इथं 4 ठेवला, कॅरी 6 पाठवला आपण. ठीक आहे, मिडल टर्ममध्ये गेलो आपण. काय केलं, दोघाचा प्रोडक्ट 4 दोन्ही 8 चूक 32, 32ची डबल 64, 64मध्ये 6 मिळवले, किती झाले 70, 70शी 64मध्ये 6, 70, 70शी 7, 0 कॅरी आला 7, 70शी 0 घेतला, कॅरी 7 आला, 4 चूक 16, 16मध्ये 7 मिळवले आपण, तर किती राहिले 23 आले. बरोबर. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही 2 अंकी संख्याचा स्क्वेअर या ट्रिक्सनं इझिली काढू शकतो, जे की जनरल मेथड आहे. बघा, दुसरी मेथड आहे, ज्याच्या युनिट प्लेसला जर कोणताही नंबर घ्या, त्याच्या युनिट प्लेसला जर 5 असेल, तर हे एक इझी ट्रिक्स आहे टू फाइंड द स्क्वेअर ऑफ एनी 2 डिजिट नंबर्स, बट दॅट नंबर मस्ट कंटेन द 5 ॲट अ युनिट प्लेस. बघा, मी तुम्हाला म्हटलं तर आपल्याला काढायचं आहे 45चा वर्ग. बघा, युनिट प्लेसला काय 5 आहे. ओळखायचं कसं युनिट प्लेसला 5 आहे, तर मग काय करणार आपण, 5चा वर्ग इथे डायरेक्ट लिहून टाकायचा 25. नंतर जी नंबर आहे, कोणता नंबर आहे 4 राहिलेला, 4च्या नंतर येणारी संख्या कोणती आहे 5. तर या दोघाचा प्रोडक्ट करायचा, 4 गुणिले 5, 4 पंच 20. तसंच तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला 55चा, तर 5 तर 25च येणार आहे. 5च्या समोर येणारी संख्या 6 आहे, 5 गुणिले 6 करा, 6 पंच 30 झालं. बघा, म्हणजे अशाच प्रकारे आपण कोणत्याही नंबरचा आपण स्क्वेअर काढू शकतो, पण त्याच्या युनिट प्लेसला 5 असेल तरच हा रूल अप्लिकेबल आहे. ठीक आहे. नंतर बघा, थर्ड मेथड आहे. थर्ड मेथडमध्ये बघा, जे 50च्या आसपास जे नंबर राहणार आहे, म्हणजे 50ला काहीतरी संख्यानं कमी राहणार किंवा 50च्या समोर काही संख्या असेल, जी की 50च्या काहीतरी जास्त नंबरनं ते वाढणार. जसं की आपल्याला जर म्हटलं की 50ला, आता मी म्हटलं 44, ठीक आहे, 44 म्हणजे 50ला किती संख्यानं कमी आहे 6, तर इथे लिहून टाकायचं -6. -1 दर्शवते की कमी आहे. ठीक आहे. बघा, 6 आहे, 6चा वर्ग लिहून टाका, 6चा वर्ग काय येणार आहे 36, लिहिलं. नंतर कितीने कमी आहे 6ने, तर हे 6ला या 25मधून मायनस करायचं. बघा, 50च्या जवळपास असल्याने त्या 25मधून मायनस करायचं. 25मधून मायनस केले 6, किती राहिले, 25मधून 6 गेले 19, बरोबर. ते 19, तर अशा प्रकारे आपण 1936 हे आपल्याला वर्ग मिळाला काय, तर 44चा. सपोज तुम्हाला मी म्हटलं तुम्हाला की 53चा वर्ग काय. ठीक आहे, तर बघा, 53 हा कसा आहे 50च्या जास्त आहे. कितीने जास्त आहे, तर
तीनने जास्त नाही तर किती, तीनने जास्त आहे म्हणून +3 लिहिलं मी. नंतर बघा तीनने जास्त आहे ना, तर 3चा वर्ग काय आहे 9, पण इथं आपण 0 न लिहायचं कारण दोन डिजिट अंकी संख्याच आपण इथे लिहिणार आहोत. नंतर बघा कितीने जास्त आहे +3 आहे, तर या 25मध्ये किती ॲड करायचे, 3 ॲड करायचे. 25मध्ये 3 ॲड केल्यावर किती राहणार आहे 28. ते आपल्याला 53चा वर्ग मिळाला. अशाच प्रकारे आपण कोणत्याही संख्यांचा वर्ग काढू शकतो, पण त्याचा बेस जर 50 येत असेल तर. ठीक आहे. नंतर बघा चौथी मेथड आहे बेस 100. जर 100च्या आसपास जी संख्या असेल त्याचं जर आपण बेस घेऊन ठरवलं, 100 हा बेस ठरवला, तर आपण कशा प्रकारे नाही का त्याचं काढू शकतो, ॲन्सर काढू शकतो हे बघणार आहोत. सपोज मी तुम्हाला म्हटलं की 98चा वर्ग काढायला लावला आपल्याला, 98चा वर्ग काढायला लावला, तर हे 98 बघा हा 100ला किती कमी आहे, 2ने कमी आहे. तर बघा 2ने कमी आहे, तर 2चा वर्ग काय येणार आहे ते 4. 2 डिजिट पाहिजे म्हणून 2 डिजिट लिहिलं मी. कितीने कमी आहे, 2ने कमी आहे, तर या 2ला 98मधून मायनस करायचं, किती येणार आहे 96. सपोज मी तुम्हाला म्हटलं 95चा वर्ग, जे की या 2 ट्रिक्स वापरू शकतो. युनिट प्लेसला 5 आहे, ठीक आहे, ते पण आपण इथे वापरू शकतो. आणि 100ला किती कमी आहे, 5ने कमी आहे, तर 5चा वर्ग लिहून टाकायचा. तर 25 कितीने कमी आहे, 5ने, तर 5 हे 90मधून 95मधून मायनस करा, तर किती राहिले 90 25. ठीक आहे. तसंच आपल्याला जर म्हटलं की 108चा वर्ग काय, बघा आता 100च बेस घेतला मी ना, किती नाही जास्त आहे, 8ने जास्त आहे, +8 न, तर 8चा वर्ग काय येणार आहे 8 × 64. ठीक आहे. आणि कितीने जास्त आहे 8ने, तर 108मध्ये या संख्यामध्ये हे 8 ॲड करा, तर 116. अशाच प्रकारे आपण कोणत्याही अंकी संख्याचा 3 अंकी बी असलं तरी त्याचा जर बेस 100 असेल तर आपण अशा प्रकारे आपण स्क्वेअर काढू शकतो इझी ट्रिक्सनं.